सर्व माझ्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर येता 8वीच्या वर्गाचा व्याकरणावर आधारित असणारा अतिशय सुंदर असा पेपर आपल्या समोर सादर करतोय। बेटांनो, अशा प्रकारच्या दर शुक्रवारी 20-20 मार्काच्या अनेक प्रश्नपत्रिका म्हणजे परीक्षा वर्षभरामध्ये आम्ही घेत असतो। तर जो काही भाग आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचं मूल्यमापनही करणं तितकंच गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही ही दर शुक्रवारी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये झालेल्या चुका ह्या बुधवारी पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून देतो आणि परत बॅक साईडला हा पेपर पुन्हा एकदा सोडवून घेत असतो। तर नेमकं पेपर समजावून सांगण्याची पद्धत किंवा विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवावा हे आपल्या समोर सादर करतोय। कक्षा अष्टमी पाठ्यक्रमांक द्वितीय तृतीय च। तर छात्रस्य छात्रायाः नाम, छात्रस्य म्हणजे मुलाचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, आणि छात्रायाः नाम म्हणजे विद्यार्थिनीचं नाव। प्रश्न पहिला अनुवाद माध्यम भाषा लिखत, म्हणजे अनुवाद म्हणजे भाषांतर आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायचं आहे 10 पैकी 8। मग इथं जर संस्कृत दिलं असेल तर मराठीमध्ये अनुवाद करायचा आहे आणि मराठीमध्ये दिलं असेल तर संस्कृतमध्ये परिवर्तन करायचंय। बेटांनो, पहिलं वाक्य आहे कह चलती, याचा अर्थ काय झाला? कोण चालतो। आता पुल्लिंगामध्ये कह वापरतात प्रश्नार्थक, स्त्रीलिंगात का, नपुंसकलिंगामध्ये किम वापरतात, आणि चलती हे क्रियापद आहे। संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण म्हणजे क्रियापदांवर लिंगाचा परिणाम होत नाही। बालकः चलती, मुलगा चालतो, बालिका चलती, मुलगी चालते। मराठीमध्ये चालतो चालते वापरायचं, पण संस्कृतमध्ये मात्र काय करणं आवश्यक आहे? दोघांसाठी पण चलती वापरणं आवश्यक आहे। किंवा वाहनम चलती, वाहन चालत आहे असेही म्हणू शकतो आपण। त्यानंतर कह चलती असं लिहिल्यानंतर आपल्याला शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे। ॲक्च्युली मराठीमध्ये लिहिल्यानंतर डॉट असतो आणि संस्कृतमध्ये वाक्य संपल्यावर पूर्ण विराम असतो, उभी दंडी। पण दिलेल्या वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक शब्द आला, मग ते मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, संस्कृत असो, तर त्यावेळेस तिथं शेवटी प्रश्नार्थक चिन्हांचा वापर करायचा आहे। अर्जुनः गच्छति, अर्जुन जातो, डॉट द्यायचा। छात्राः लिखन्ति, छात्रा म्हणजे विद्यार्थिनी, मग माला माले मालाः बहुवचन आलेला आहे, विद्यार्थिनी लिखन्ति लिहितात। महिलाः नमन्ति, स्त्रिया किंवा महिला नमस्कार करतात। ह्या सर्व मुली बोलतात, बोलण्याला धातू आहे वद, तीतः अंती वदंती, ह्या म्हटलेला आहे। त्या म्हटल्यावर साते ताहा, ताहा बालिकाः आला असतं, पण ह्या म्हटलेला असल्यामुळं ईशा येते एताहा, एताहा बालिकाः वदंती असं म्हणावं लागेल आपणास। हे फळ पडते, एतत् फलम पतती, काय म्हणायचं बेटांनो? एतत् फलम पतती, हे फळ पडते। ती नाचते, सा नृत्यती, काय म्हणायचं? सा नृत्यती। मग आता या ठिकाणी सा, ती स्त्रीलिंग असल्यामुळे आपण सा घेतलं तर नृत्यती। तो नाचतो, सह नृत्यती म्हणावं लागेल आपणास। उंदीर खातो, उंदराला शब्द महत्वाचा आहे बरं का। मूषकः, मला दुसरा उकार, षटकोनाचं श, क आणि विसर्ग। मूषकः खादती। आंबे पडतात, पडतात, तीतः अंती पतंती, आणि आंबे, आंब्याला शब्द कोणता आहे? आम्रम। ॲक्च्युली तो पुल्लिंगी शब्द आहे, पण बऱ्याच ठिकाणी तो नपुंसकलिंग म्हणून वापरला जातो, म्हणून वनमोने वनानी, आम्रानी पतंती, आम्राणीचं न बाणाचं, किंवा आम्राहा पतंती असंही चालतं। पिपिलिकाः गच्छन्ति, गच्छन्ति म्हणजे जातात, पिपिलिकाः म्हणजे मुंग्या, मुंग्या जातात। रिक्त स्थान पूर्तीम, एते डॅश गर्जन्ति, गर्जन्ति तीतः अंती, म्हणून देवः देवो देवाः,
सिंहाः गर्जन्ति. अशा रिकाम्या जागी आपण उत्तर, ठीक आहे उत्तर चुकला हरकत नाही, पण अंडरलाईन करायला विसरू नका. ठीक आहे. डॅश वहंती तीतः अंती, प्रथम पुरुष बहुवचन म्हणजे तिसरा क्रमांक म्हणतो. मग शब्द आहे नदी, नदी नद्यो नद्यः, नद्यः वहन्ति. डॅश बालिकाः नृत्यन्ति तीतः अंति. मग माला माले मालाः, बालिकाः साते ताः. उपविशन्ति तीतः अंति, देवः देवो देवाः म्हणून शिक्षकाः उपविशन्ति. डॅश धावती, धावती म्हणजे पळतो, वाहन पळतो. ठीक आहे. आता ॲक्च्युली पळते म्हणावं लागेल वाहन. मग वाहन शब्द नपुंसकलिंग आहे, ते वाहन. मग काय करावं लागेल, वाहनम धावती, न वर अनुस्वार द्यायचा. कारण अनुस्वार द्यायचा का हलंत मग करायचं ते तुमच्या माझ्या मनावर नाही आहे. पुढचा शब्द कोणता आहे, धावतीचं ध हे व्यंजन आहे, व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार असतो. बालकाः देवः देवो देवाः तीतः अंति म्हणून बालकाः पश्यन्ति. या मार्गदर्शनाचा निश्चित फायदा आपल्याला शाळेत होणाऱ्या पेपरच्या संदर्भात निश्चित होईलच. आता प्रश्न निर्माण करूत. अंडरलाईन किंवा डार्क केलेला शब्द असतो. छात्रः लिखती, विद्यार्थी लिहितो. कोण लिहितो म्हणून कह लिखती. बालिका गायती, मुलगी गाते. कोण गाते, आता इथं बालिका मालाप्रमाणे चालतो, आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून का गायती. फलम पतती, फळ पडते. काय पडते, फळ हा शब्द नपुंसकलिंग आहे म्हणून किम पतती, कला पहिली वेलांटी अनुस्वार, पतती आणि क्वेश्चन मार्क. वाहनानी गच्छन्ति, वनमने वनानी, किम के कानी, कानी गच्छन्ति. मग आता संस्कृत किंवा मराठी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. इथं सिंह म्हणजे सिंह, मराठी लिहिला की डॉट द्यायचं. मापिका मोजपट्टी. गजह हत्ती. ससा शशः. लांडगा वृकः. वही लेखन पुस्तिका. आता इकडले उजव्या बाजूचे संस्कृत लिहिले, त्याच्यामुळे आपणाला तिथं उभी दंडी द्यायला विसरायचं नाही. कारण वाक्य संपलं, शब्द संपला की पूर्णविराम द्यायचं. चला, निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो. आणि जर आवडला असेल तर बाकी आपल्या इतर मित्रांना किंवा जे संस्कृत प्रेमी आहेत त्यांना आपण शेअर करावा. जमलं तर स्टेटसला सुद्धा आपण ठेवावं. आणि यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस आणि अमोलराव शिंदे असे 2 चॅनल आहेत. त्याही चॅनलच्या माध्यमाने आपणाला भरपूर चांगल्या गोष्टी प्राप्त होतील असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. हा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे माझा, आपण पाहू शकता. आणि जर काही अडीअडचणी असतील तर डायरेक्ट आपण फोन करूनही आम्हास विचारू शकता. ओके.